नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे विद्यार्थी अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून पोलीस भरतीची आणि एमपीएससीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आज एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही खाकी वर्दीचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। जर ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा आर्टिकल वाचायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही आर्टिकल गुगलवरती रीड करू शकता किंवा सिंपल सर्च करा studyflowupdates.in। किंवा जर तुम्हाला ऑफिशियल PDF डॉक्युमेंट सर्क्युलर्स हे तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, ते जॉईन करा, तिथंही तुम्हाला हे मिळून जाईल। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आजच्या म्हणजे 6 ऑगस्टपर्यंत वर्तमानपत्रातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सध्याचं पोलीस दल जे आहे ते कमी पडत आहे आणि याच कारणामुळे पोलीस शिपाई ते थेट पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची तब्बल 28,734 पदे राज्यात रिक्त आहेत। सध्या पोलिसांवर ताण खूप वाढलेला आहे। मुंबई, पुणे, नागपूर आणि मराठवाड्यासह ग्रामीण भागात गुन्हेगारी रोखण्यासाठी ही पदे भरणे लवकरात लवकर भरणे गरजेचे असल्याने एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने जे आहे ते सांगितलेलं आहे। याचाच अर्थ शासनावर आता पोलीस भरती काढण्यासाठी मोठा दबाव जो आहे तो सुरू केला जात आहे। आता आपण बघूया की नेमकी कोणती पदे किती प्रमाणात रिक्त आहेत। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांनी या आकडेवारीकडे नीट लक्ष द्यायचं आहे। सगळ्यात मोठी संधी म्हणजे पोलीस हवालदार आणि शिपाई, तब्बल 23,272 पदे रिक्त आहेत। जे विद्यार्थी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी मेगा भरती असू शकते, त्यामुळे तुमची तयारी तुम्ही सुरू ठेवायची आहे। त्यानंतर एमपीएससीद्वारे जे विद्यार्थी PSIची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी PSIची 2878 पदे रिक्त आहेत। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच ASIची 1562 पदे रिक्त आहेत। या PIची म्हणजे पोलीस निरीक्षकची 521 पदे रिक्त आहेत। API म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षकची 287 पदे रिक्त आहेत। तसेच वरिष्ठ स्तरावर पोलीस उपअधीक्षक म्हणजे जर राज्यसेवेची तयारी करत असाल तुम्ही MPSC राज्यसेवा तर DYSPची 185 आणि अधीक्षक महासंचालक दर्जाची 29 पदे रिक्त आहेत। मित्रांनो, निवृत्ती सेवेत असताना झालेले निधन आणि पदोन्नतीमधील तांत्रिक अडचणीमुळे हा आकडा इतका मोठा झाला आहे, पण एक विद्यार्थी म्हणून तुम्ही याकडे एक सुवर्ण संधी म्हणून पाहिलं पाहिजे। पदे रिक्त आहेत याचाच अर्थ येणाऱ्या काळात भरती प्रक्रिया राबवली जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे भरती कधी निघेल याची वाट न बघता आजपासूनच आपल्या अभ्यासाला लागा आणि ग्राउंडच्या तयारीला सुद्धा वेग द्या, कारण जेव्हा जाहिरात येईल तेव्हा तयारीसाठी जास्त वेळ तुम्हाला मिळणार नाही। स्पर्धा खूप मोठी असणार आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास आणि जिद्दही तितकीच मोठी असली पाहिजे। तुम्हाला या संभाव्य पोलीस भरतीसाठी काही शंका असतील किंवा अभ्यासक्रम आणि पुस्तकांबाबत काही माहिती हवी असेल तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्यावर नक्की सविस्तर व्हिडिओ बनवेन। तुमचे जे काय प्रश्न असतील तेही मला विचारू शकता, त्याचाही रिप्लाय मी नक्की देईल। अशाच अचूक आणि विद्यार्थ्यांच्या फायद्याच्या माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला लगेचच सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।